राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात लोकसभेपुढे मंजूर झालेले कर्मचारी विरोधी पेन्शन बिल रद्द करण्याची मुख्य मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्याही शासनासमोर मांडण्यात आल्या व नारेबाजी करण्यात आली। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात लोकसभेमध्ये मंजूर झालेले कर्मचारी विरोधी पेन्शन बिल रद्द करण्याची मुख्य मागणी या कर्मचाऱ्यांची होती। याशिवाय तूर्त मंजूर झालेला पेन्शन बिलाचा हानिकारक व घातक कायदा तात्काळ रद्द करावा, 35 महिन्यांची थकीत रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी, 50% महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करावा, जुलै 2013चा महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळावा, वाहतूक व शैक्षणिक भत्ता, हॉस्टेल भत्ता व बोनस व सरेंडर पद्धत दिवाळीपूर्वी मिळावी। केंद्राप्रमाणे बाकी इतर सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची होती। सरकारी कर्मचाऱ्याची जुनी जी पेन्शन पद्धत होती ती भारत सरकारने काल संसदेमध्ये PF-RDA बिल सादर करून बंद केलेली आहे आणि नवीन पेन्शन योजना त्याचा अध्यादेश बाहेर पडण्याच्या मार्गात आहे। त्यामुळे कर्मचारी अत्यंत संतप्त झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी तडफडतो आहे पेन्शन करता। एकीकडे आमदाराचं आणि मंत्र्यांचं पेन्शन सुरू ठेवायचं, त्यामध्ये वाढ करायची आणि सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन बंद करायचं, या बाबतीत कर्मचाऱ्यामध्ये फार मोठा असंतोष आहे आणि पेन्शनसुद्धा अंशदायी केलेलं आहे। यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पगारातून दरमहा 10% रक्कम कापून द्यायची आहे। ती मल्टीनॅशनल कंपनीज, बहुराष्ट्रीय कंपन्या, बहुराष्ट्रीय इन्शुरन्स ह्यामध्ये ती गुंतवल्या जाणार आहे। एवढंच नाही तर ते शेअर्स मार्केटमध्ये गुंतवल्या जाणार आहे आणि त्यावर जे काही हे मिळणार आहे व्याज, त्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचं निर्धारण होणार आहे। DCPS या नावाने ही पेन्शन योजना, डिफाईन्ड पेन्शन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम या नावाने ही योजना अंमलात आणलेली आहे। या योजनेचा निषेध करण्याकरता आज सरकारी कार्यालयातल्या संपूर्ण सरकारी कार्यालयातले कर्मचारी इथे निषेध नोंदण्याकरता आलेले आहेत। स्वरसाज निर्मित रंगत संगत तुफान विनोदी नाट्यमय प्रस्तुतीसह मराठमोळ्या गीतांचा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सादर करण्यात येत आहे। 7 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होतो आहे। या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासन अपयशी ठरलं आहे। याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे। दाभोळकरांच्या खुन्यांना पकडून जादूटोणा अघोरी प्रथांविषयी कायदा प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी अनिसनं केली आहे। गेल्या 3 दशकांपासून डॉक्टर दाभोळकर विवेकवादाची वाहिनी ठरावी असे कार्य नैष्ठिकतेने करत होते। ज्या अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळींच्या अंधश्रद्धांनी असंख्य अडाण्यांचे जीव घेतले, त्यांची वित्तहानी केली, त्यांचे संसार नासविले, भावी पिढ्या अपंग केल्या, त्या सर्व जनसामान्यांचे जीवन दाभोळकरांना सावरायचे होते। त्यांना इहवादी जीवनाचा प्राणवायू पुरवायचा होता आणि हे कार्य करताना त्यांनी कोणत्याही पुरस्काराची कामना केली नव्हती। दाभोळकरांच्या खुन्यांना पकडणे आणि जादूटोणा अघोरी प्रथांविरुद्धचा कायदा प्रभावीपणे अंमलात आणणे हीच दाभोळकरांना खरी आदरांजली ठरेल। महाराष्ट्र शासनाने एवढे सत्कर्म आपल्या गाठीशी जोडावेच अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अत्यंत दुःखद अंतःकरणानं केलेली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्टला हत्या झाली। 17वा दिवस आहे आजचा, तरी देखील त्यांचे मारेकरी सापडले नाही। ते मारेकरी त्वरित पकडावेत, त्यांना कठोर शासन व्हावं याच्यासाठी म्हणून आम्ही अमरावतीच्या कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या शाखेतर्फे इथे उपस्थित झालो आहोत। डॉक्टर दाभोळकर हे एका सर्वव्यापी परिवर्तनाच्या चळवळीचे प्रवर्तक होते। म्हणजे सर्व प्रकारचं प्रदूषण निर्मूलन करणे, व्यसनमुक्ती करणे,
अंधश्रद्धा, जादूटोणा, काळी जादू, अघोरी प्रथा, परंपरा याच्या विरोधात त्यांनी 3 दशकं अखंड अशा प्रकारचा संघर्ष केला. त्या संघर्षाला आता फळ येणार होतं. जादूटोणा, अघोरी विद्या ह्या गोष्टी कोणाच्याही धर्माच्या, जातीच्या, संप्रदायाच्या विरोधी नाहीत. त्या तुमच्या उपासना पद्धतीच्याही विरोधी नाहीत. ह्या शुद्ध अशा शोषण व्यवस्थेच्या विरोधातल्या प्रतिक्रिया आहेत. आणि ही शोषण व्यवस्था ज्या जादूटोण्याने, अघोरी प्रथांनी निर्माण केलेली आहे, ती शोषण व्यवस्था मोडीत निघावी, बंद व्हावी यासाठी म्हणून अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकनिष्ठ अशा प्रकारची भूमिका दाभोळकरांनी घेतली होती. म्हणून अशा विचारवंताची हत्या होणं ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब पकडावं आणि तो विचार या देशातून संपुष्टात आणावा यासाठी हे आंदोलन आहे. आता बघूया काही धार्मिक बातम्या. कॅम्प परिसरातील ज्ञानमाता हायस्कूल येथे माता मरियमचा जन्मोत्सव साजरा होतो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची आई माता मरियमचा जन्मोत्सव 29 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. 8 सप्टेंबरपर्यंत हा उत्सव चालणार असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 दिवसपर्यंत महाप्रार्थना सभा सुरू राहणार आहे. धर्मगुरू बायबलचं वाचन करून संदेश देणार आहेत. मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधव जन्मोत्सवात सहभागी होत आहेत. भारतामध्ये हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख बांधव एकोप्याने राहतात. त्यांच्या धर्मानुसार ते आपले सण उत्सव साजरे करतात. ख्रिश्चन बांधव माता मरियमचा जन्मोत्सव साजरा करत आहेत. अमरावतीच्या कॅम्प एरियातील ज्ञानमाता शाळेच्या प्रांगणात माता मरियमचा पुतळा आहे. येशू ख्रिस्तासारख्या युगपुरुषाला जन्म देणाऱ्या माता मरियमचा जन्मोत्सव 29 ऑगस्टपासून साजरा होत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे सुरू असून ध्वजारोहणानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. 9 दिवसपर्यंत महाप्रार्थना सभा सुरू राहणार आहे. अन्य गावाहून धर्मगुरू येऊन बायबलमधील संदेश देणार आहेत. 8 सप्टेंबरला पवित्र माता मरियमचा जन्मदिवस हर्षोल्लासात साजरा होणार आहे. हाताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती करा. आमेन. नमो येशू बापूला मानले प्रभूच्या ठाई आहे धन्य दुसरी साठी हाताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती करा. आमेन. नमो येशू बापूला मानले प्रभूच्या ठाई आहे धन्य दुसरी आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. मोठ्या पोळ्याप्रमाणेच तान्ह्या पोळ्याचं आयोजनही शहरात करण्यात येतं. सजलेली वासरं या पोळ्यात जातात तर लहान मुलंही घरोघरी मातीची किंवा लाकडाची बैल घेऊन जातात. शहरात विविध ठिकाणी पोळा भरतो. तान्ह्या पोळ्याच्या ठिकाणी पुंग्या, पिपाण्या, खेळणी यांची रेलचेल असलेली जत्रा भरते. आबालवृद्ध येथे हजेरी लावून आनंद लुटत आहेत. तर मातीची बैलजोडी सजवण्याची स्पर्धाही शहरात घेण्यात आली. मोठा पोळा व तान्हा पोळा असे 2 सण साजरे होतात. शहरात विविध ठिकाणी तान्हा पोळा भरवण्यात आला तर त्यानिमित्त बैलजोडी सजवण्याची स्पर्धा घेण्यात आली. रहाटगाव ते शेगाव नाका मार्गावरील देशमुख लॉन येथे ही स्पर्धा घेण्यात आली. वेशभूषा व सजावट स्पर्धा असून यामध्ये उत्कृष्ट सजावटीला पुरस्कारही देण्यात आले. 15 वर्षाखालील मुलांसाठी ही स्पर्धा होती. भारतीय ग्रामीण संस्कृती, शेती व शेतकरी संबंधित सजावट, आकर्षक बैलजोडी, शिवाय या सजावटीतून सामाजिक संदेश असं या स्पर्धेचं रूप होतं. भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढत चालल्यानं पारंपरिक सण उत्सव यांचं स्वरूप बदललं आहे. अशात ग्रामीण संस्कृती देखील लोप पावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर बालकांमध्ये जागृती करण्यासाठी, संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम बक्षीस 3501, दुसरे बक्षीस 2501, तिसरे बक्षीस 1501 व चौथे बक्षीस 1001 रुपयासून प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आली. स्पर्धकांनी आपलं म्हणणं मांडलं. नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेती तू स्वतः केलं हे सगळं? अच्छा, मदत केली त्यांनी.
बैल बैल पोरं विकत आणले होते आणि त्याच्यावर डिझाईन केली होती. हे काय बनवलं तू स्वतः बनवलं का हे बैल स्वतः बनवले मग ते आजोबा आजोबाकडून बनवून घेतलं बरं हे काय कशाचं स्टेज बनवलं हे ओलावा हां ओलावा दुष्काळ. या तान्ह्यापोळ्याचा घेण्याचा उद्देश असा की दिवाळी दसरा हा असं जसा हिंदू संस्कृतीमध्ये सुपरिचित आहे किंवा त्याचं महत्त्व अधिक आहे, पण त्याबरोबरच इतर सणासुदाला महत्त्व आहे. त्यापैकी एक पोळा हा सण आहे. पोळा आपला हा देश शेतीप्रधान देश असल्याकारणानं या देशातली जनता जवळपास 80% शेतीशी निगडीत आहे आणि शेतीत काम करणारा बैल हा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं मित्र आहे. त्या मित्राची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्या बैलाप्रती एक आदर किंवा त्याचं पूजन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही पोळा या सणाचं औचित्य साधून हे पोळ्याचं एक्झिबिशन आम्ही तयार केलेलं आहे. सोमेश्वर मंदिरासमोर कोल्हापुरी गेट मार्गावरही तान्हा पोळा साजरा झाला. पोळ्यानिमित्त येथे मोठी जत्रा भरली होती. विविध खेळणी, फुगे, बासऱ्या, पुंग्या, पिपाण्या यांच्या आवाजाने व गर्दीने येथील आसमंत गजबजला. अहिंसा परमो धर्म असा संदेश महावीरांनी दिला आहे. भगवान महावीरांच्या मातेचे नाव त्रिशला व पित्याचे नाव सिद्धार्थ असे होते. त्रिशला मातेने गर्भावस्थेत 14 स्वप्न पाहिली. या 14 स्वप्नांच्या बोली लावण्यात आल्या. भाजी बाजार येथील जैन श्वेतांबर मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त मंदिर सजले असून आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग या उत्सवात आहे. महावीरांची माता त्रिशलाने गर्भावस्थेत स्वप्न पाहिले. ही स्वप्ने म्हणजे त्रिशला मातेच्या गर्भातील बाळाची लक्षणं, शुभ संदेश होता. एका असाधारण बाळाला त्रिशला माता जन्म देणार असं स्वप्न म्हणजे हत्ती. दुसऱ्या स्वप्नात रुबाबदार बैल दिसला. याचा अर्थ महान आध्यात्मिक शिक्षक हे बाळ होणार असा होता. तिसऱ्या स्वप्नात सिंह आला. हा सिंह म्हणजे बाळ निडर, सर्वशक्तिमान होणार याचं प्रतीक होता. चौथ्या स्वप्नात त्रिशला देवीने लक्ष्मी पाहिली. धनसमृद्धीचं प्रतीक असलेल्या या देवीनं गर्भातील बाळ तीर्थंकर, सर्वोच्च परोपकारी होणार असा होता. पाचव्या स्वप्नात आकाशातून उतरणारा फुलांचा हार पाहिला. याचा अर्थ जगभरात त्याचा गौरव होणार असा अर्थ होता. त्रिशला मातेच्या 6व्या स्वप्नात पौर्णिमेचा चंद्रमा होता. शांतीचा संदेश देणारा हा महात्मा म्हणजे गर्भातील बाळ असा त्याचा अर्थ होता. 7व्या स्वप्नात सूर्य होता. याचा अर्थ हा मुलगा भ्रमाचा अंधार नाहीसा करणारा आहे असा होता. 8व्या स्वप्नात सोनेरी छडीवर ध्वज त्रिशला मातेनं पाहिला. ब्रह्मांडात धार्मिक आदेश हे बाळ बहाल करेल असा याचा अर्थ होता. 9व्या स्वप्नात त्रिशला मातेने पाण्याने भरलेला सुवर्ण कलश पाहिला. सर्वांसाठी दया याचं प्रतीक म्हणजे हा कलश होता. 10व्या स्वप्नात मातेनं सरोवर, त्यात कमळं, बदकं पाहिली. जन्म मृत्यूच्या चक्रातून गर्भातील बाळ माणसाला मुक्ती देईल असा त्याचा अर्थ होता. 11व्या स्वप्नात महासागराची लाट, जी आत्म्याचं नेतृत्व प्रतीक आहे. 12व्यात दिव्य विमान त्रिशला मातेनं पाहिलं, जे स्वर्गातील दूत या बाळाला सन्मान देतील याचं प्रतीक होतं. 13व्या स्वप्नात अलंकारांचा ढीग पाहिला. याचा अर्थ बाळ अनंत गुणी होईल व ज्ञानी होईल असा होता. 14व्या स्वप्नात त्रिशला मातेने अग्नी पाहिला. सुंदर माशांची जोडी व सुंदर सिंहासन असं पाहिलं. त्रिशला मातेच्या गर्भातील बाळाची लक्षणं सांगणाऱ्या या स्वप्नांची बोली जैन श्वेतांबर मंदिरातील जन्मकल्याणक महोत्सवात लावण्यात आली.